नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात 1,55,00,000 रुपयांच्या शासकीय निधीच्या अपहार प्रकरणी धुळे शहर पोलिसांनी 4 लोकसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. वेतनाशी संबंधित ऑनलाईन प्रणालीत फेरफार करून शासकीय रक्कम स्वतःच्या बँक खात्यांमध्ये वळवून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखेकडून पुढील तपास सुरू आहे. काल रात्री गुन्हा दाखल केलेली आहे. गुन्ह्याचा प्रकार असा आहे की धुळेमध्ये जे पोलीस ट्रेनिंग कॉलेज PTC जे म्हणतो, त्या PTC मध्ये डिसेंबर 2024 पासून एप्रिल 2026 पर्यंत 4 आरोपी कनिष्ठ श्रेणी लिपिक मनोज गीर बुवा, कनिष्ठ श्रेणी लिपिक जगदीश सोनवणे, पुलिस ASI नरेश गीर गोसावी, पुलिस हेड कॉन्स्टेबल मनोज कोंडे, हे चारी जे तिथे पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळेमध्ये नेमणूक होते, ते चारी लोकांनी संगमत करून हा कालावधी मध्ये शासनाचा विश्वासघात आणि फसवणूक करून एकूण 1,55,00,000 असा अपहार केलेली आहे. असा कंप्लेंट जे आहे काल धुळे शहर पोलीस स्टेशन मध्ये दाखल केलेली आहे. त्याप्रमाणे काल रात्री हे चारी आरोपीला अटक करण्यात आली आणि आजच्या तारखेला हा जे गुन्हा आहे ते आम्ही आर्थिक गुन्हे शाखा धुळे पोलीस अंतर्गत वर्ग केलेली आहे आणि येणार कालावधीला ते तपास करून ते लवकर तसा आम्ही चार्जशीट जे आहे ते फाईल करणार आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.